वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीला एक हाती सत्ता मिळालेली आहे आणि आज जवळपास एक सर्व जे विजयी झालेले जे उमेदवार आहेत, नगरसेवक आहेत, यांची भवियाचे सर्व हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडलेली आहे। आता सध्या माझ्यासोबत हितेंद्र ठाकूर आहेत। आपण पूर्ण नगरसेवकाची आज बैठक घेतलेली आहे। उद्या महापौर आणि उपमहापौर पदाचा अर्ज भरायचा आहे। नेमकं काय बैठकीचं आज आम्ही घेतलं, त्याच्यामध्ये उमेदवारांना हिशोब किंवा अन्य काही बाबी होत्या, काही फॉर्म भरायचे होते, काही सह्या करायच्या होत्या, त्याचं सगळ्यात सुरुवातीला मार्गदर्शन केलं। त्यानंतर इच्छुक तर आमच्या इकडे साधारणतः 10 जण उपमहापौर पदाकरता आणि 7 जण महापौर पदाकरता आणि अजून येत आहेत। फायनल महापौर कधी ठरणार? फायनल आम्ही सगळे जे वरिष्ठ आहेत, बळीराम जाधव असतील, नारायण मानकर असतील, राजेश पाटील असतील, मी असेल, क्षितिज असेल, अजय खोकाणी असेल, जे काही महत्त्वाचे आहेत, उमेश नाईक, असे जे प्रवीण शेट्टी, असे जे महत्त्वाचे आहेत ते बसून आम्ही त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊन सकाळी फॉर्म भरू, 2-3 फॉर्म भरू आणि त्याचा योग्य वेळी फॉर्म मागे घ्यायच्या अगोदर सगळ्यांना आयडिया देऊन त्याप्रमाणे आम्ही ते पूर्ण 35 वर्षाच्या नंतर पहिल्यांदा या ठिकाणी बीजेपीचा एक मोठा गट आपल्या समोर महापालिकेच्या सभागृहामध्ये बसणार आहे। तर म्हणजे उद्याचा महापौर आपण निवडत असताना की महापौराचा नेमका निकष कशा पद्धतीने लावणार आहेत? सर्व जाती, धर्म, पंथ, लोक निवडून आलेले नगरसेवक, मग ते विरोधी पक्षाचे असो का आमचे असो, त्यांच्या सकट आमचे पराभव उमेदवार आणि कार्यकर्ते, जिकडून निवडून आलेल्या ह्याच्यातले पण कार्यकर्ते आणि पडलेल्या ह्याच्यातले पण कार्यकर्ते, ज्या आमच्याबरोबर पक्ष होते त्या पक्षाची सगळी लोक, त्यांचे कार्यकर्ते, हे जो बरोबर घेऊन जाईल तो, आणि त्याचबरोबर पैशाच्या नावाने रडत बसायचं नाही। त्याच्याकरता आम्ही मंत्रालयाचे पायऱ्या झिजवू, आम्ही आणू काय आणायचं आहे ते, पण लोकांना आवश्यक असलेली प्रायोरिटी ठरवा, तुम्ही प्रायोरिटी ठरवा। लोकांना आवश्यक असलेली कामं, एक तर येत्या 4-8 दिवसामध्ये काही गावांमध्ये पाणी केलं नाही, बरोबर आहे, जी नव्याने आलेली अमृत 2 मधून बरेचशी पाईपलाईन घेतलेली आहेत, तर मी होणाऱ्या महापौरांना पहिला येत्या 4 दिवसामध्ये ती पाणी पुरवठ्याच्या संदर्भात मीटिंग लावेल। आज आम्ही मीटिंगमध्येच इन्स्ट्रक्शन दिली, सगळ्या 115च्या 115 लोकांना, उमेदवार जे होते निवडून आले का पडले आणि कार्यकर्ते, त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्यात का बाबांनो तुमची कामं आणा, 4 दिवसात मीटिंग लावायला सांगणार महापौरांना। मी ऑलरेडी बोललेलो आहे, तर तुमची कामं काढून ठेवा। म्हणजे ज्यावेळी तो कॉन्ट्रॅक्टर आणि त्या अधिकाऱ्यांना घेऊन महापौर बसतील त्यावेळी त्या प्रायोरिटीची कामं, म्हणजे जिकडे अजिबात पाणी गेलं नसेल तिला पहिली प्रायोरिटी। आता हा जो महापौर आहे हा उद्याच ठरवणार आहे का 3 तारखेला ठरवणार आहे? आम्ही आज चर्चा करणार, साधारणतः ठरवणार, 2-3 जणांना फॉर्म भरायला सांगणार आणि त्याच्यामध्ये पण परत एकदा बसवून सगळ्यांना विषय संपवून टाकू। आपण यावेळेस तिन्ही आमदार जे आहेत हे आपल्या विरोधी पक्षातले आहेत, आपण सत्तेमध्ये महापालिकेमध्ये आहे, कुठेतरी आपल्याला असं वाटतंय का की या महापालिकेमध्ये सत्ता संघर्ष होईल? तिन्ही आमदार, खासदार, MLC, मग शिक्षक मतदारसंघ असेल, नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणार असेल, ग्रॅज्युएट मतदारसंघातून निवडून येणारे आहेत, हे सगळेच विरोधातले आहेत। सत्ता संघर्ष त्यांना इच्छा असेल त्यांनी करावं। तुम्हाला माहिती आहे मी कोणावर टीका करत नाही, मी कधी कोणाच्या विरोधात बोलत नाही। मी भला माझं काम भलं म्हणजे आमच्या पक्षाचं, माझं म्हणजे आमच्या पक्षाचं, एवढंच बोलतो। करायचा म्हणून संघर्ष करायचा असेल आमची तयारी आहे। निश्चितच हे होते बहुजन विकास आघाडीचे सर्व हितेंद्र ठाकूर। उद्या उमेदवार महापौर आणि उपमहापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मात्र आमचा जो उमेदवार आहे हा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा असेल आणि राहिला प्रश्न सत्ता संघर्षाचा, तर आम्ही तर कुणावर विरोध करणार नाहीत, मात्र विरोधकांना जर सत्ता संघर्ष करायचा असेल तर आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत, असं कडवं आव्हान सुद्धा हितेंद्र ठाकूर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये नेमका महापौर कोण असेल आणि सत्ता संघर्ष कसा असेल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.